आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरेंची एकाच कार्यक्रमात भेट। तुम्ही ऑफर दिली, मी तुमच्या स्वागतासाठी उभा। मुख्यमंत्री फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर आदित्य ठाकरेंची मिश्किल प्रतिक्रिया। प्रवीण गायकवाडांनी दीपक काटेबद्दलचा बावनकुळेंचा व्हिडिओ पत्रकार परिषदेमध्ये दाखवला। आमचा बंदोबस्त करण्याचा टास्क काटेला देण्यात आला। बावनकुळेच माझ्यावरील हल्ल्याचे मास्टरमाइंड, प्रवीण गायकवाडांचा गंभीर आरोप। प्रवीण गायकवाडांवरील हल्ला निषेधार्हच, भाजप किंवा राज्य सरकारचा हल्ल्याला समर्थन नाही। आरोपांवर बावनकुळेंकडून स्पष्टीकरण, आरोपींवर योग्य कारवाईची सुद्धा ग्वाही। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतली प्रवीण गायकवाड यांची भेट। सपकाळांची गायकवाडांसोबत सविस्तर चर्चा। काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्षांसह कार्यकर्तेही उपस्थित। राज्यातील हनी ट्रॅप प्रकरणाची गुप्त चौकशी सुरू। 72 अधिकाऱ्यांसह काही माजी मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची सूत्रांची माहिती। मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगरमध्ये गुप्त तपास। अहिल्यानगर महानगरपालिका दरोडेखोरीचा उत्तम नमुना। आमदार संग्राम जगतापांच्या वरदहस्ताने 350 ते 400 कोटींचा घोटाळा झाल्याचा राऊतांचा आरोप। चौकशी करण्याची मागणी करत संजय राऊतांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। शिरसाटांच्या सामाजिक न्याय विभागाच्या कामावर भाजप नाराज। सूत्रांची माहिती, सामाजिक न्याय विभागाची कामं उशिरानं होत असल्याचा आरोप। कुणी किती म्हटलं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। लाडकी बहीण योजनेवर एकनाथ शिंदेंची स्पष्टोक्ती। परिणय फुकेंकडून फडणवीसांची सर्व देवांशी तुलना। फडणवीस हा प्रभू श्रीरामांसारखे चारित्र्यवान, तर श्रीकृष्णासारखी चातुर्य बुद्धी, फुकेंचं विधान। आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। रोहित पवार यांची पवारांच्या राष्ट्रवादीच्या सरचिटणीसपदी निवड। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंकडून रोहित पवारांची पक्षाच्या सरचिटणीसपदी वर्णी। फ्रंटल आणि सेलचे प्रभारी म्हणूनही नियुक्ती करण्यात आली। संजय राऊत मानहानी प्रकरणामध्ये नारायण राणेंना दिलासा नाहीच। राणेंनी दाखल केलेली याचिका MP-MLA कोर्टानं फेटाळली। 15 जानेवारी 2023ला नारायण राणेंनी संजय राऊतांना मी खासदार केल्याचं वक्तव्य केलं होतं। याविरोधात राऊतांनी मानहानीचा खटला दाखल केला होता। मेधा सोमय्या मानहानी प्रकरणी सुनावणी संपन्न। प्रकरण सामंजस्याने प्रकरण सोडवण्याचा मेधा सोमय्या आणि संजय राऊतांना कोर्टाचा सल्ला। या प्रकरणी पुढील सुनावणी 18 ऑगस्ट 2025 रोजी होणार। कोविड घोटाळा प्रकरणामध्ये सुजित पाटकरांना जामीन। 1 लाख रुपयाच्या जात मुचलक्यावर पाटकरांना जामीन मंजूर। पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेसाठी 24,000 कोटींची तरतूद। योजनेद्वारे 100 कृषी जिल्हे विकसित करण्याचे लक्ष्य। कृषी जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी। ज्ञानेश्वरी मुंडेंचा बीड SP कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न। महादेव मुंडेंच्या मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी। 18 महिन्यांपासून मारेकरी मोकाट। प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग। राज्यामध्ये तुकडाबंदी कायद्याचा फॉर्म्युला ठरला। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। 1000 चौरस फुटापर्यंतच्या प्लॉट धारकांना होणार फायदा। राज्यामध्ये 5 लाखाहून अधिक कुटुंबांना लाभ होणार। खुलताबादचं नाव रत्नपूर करा। भाजपा आमदार संजय केणेकरांची मागणी। खुलताबादमध्ये सध्या औरंगजेबाची कवर। या संदर्भात केणेकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। आमदार निवासामधील जेवणावरून मारहाण केली जाते, मग विद्यार्थ्यांच्या आहारामध्ये अळ्या निघाल्या असताना कारवाई का होत नाही? विधानसभेमध्ये आमदार कैलास पाटलांचा सवाल।